वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत पवित्र पोर्टल संदर्भात। ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की नागपूर येथे जे आहे हिवाळी अधिवेशन होते। ठीक आहे, आणि हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस जे लक्षवेधी असते, लक्षवेधी जी म्हणजे ज्यावेळेस अधिवेशनामध्ये प्रश्नावली सुरू असते तर प्रश्नावलीच्या दरम्यान लक्षवेधी जे आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये जे आहे संबंधित हे जे आहेत मंत्री महोदय जे आहे त्यांना उत्तर द्यावं लागतं किंवा त्या संदर्भात जे आहे त्यांचं स्टेटमेंट काही ना काही येतं। तर त्यामुळेच जे आहे माझ्या मते पवित्र पोर्टल संदर्भात जी मागणी आहे किंवा पवित्र पोर्टल संदर्भात पाठपुरावा होणं खूप आवश्यक होता, त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा टेलिग्राम चॅनल बाकी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघताय पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये या महिन्यामध्ये पवित्र पोर्टल एनी हाऊ कंडिशन सुरू होणं खूप आवश्यक आहे। कारण की जर नोव्हेंबर मध्ये पवित्र पोर्टल सुरू झालं म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये जर पवित्र पोर्टल सुरू झालं तर त्यावेळेस डिसेंबरच्या आसपास जे आहेत म्हणजे संच मान्यता एका साईडला सुरू आहे, एका साईडला जर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आता सद्यस्थितीमध्ये सुरू केलं तर त्यावेळेस फायदा कसा होईल शिक्षक भरतीला की शिक्षक भरतीची प्रक्रिया वेगवान पद्धतीने होईल। ठीक आहे, आता जास्तीत जास्त ज्या शिक्षक संघटना आहेत त्यापैकी समजा युवा विद्यार्थी असोसिएशन जे आहे तुषार दादा देशमुख सरची, तुषार सर सोबत जे आहे माझा कॉन्टॅक्ट होऊ नाही शकला, मी सरांसोबत बोललो तसं पण ऍक्च्युली माझा सरांसोबत कॉन्टॅक्ट नाही झाला। तरी सुद्धा माझ्यामध्ये सरांच्या वतीनं आणि सरांच्या टीमच्या वतीनं जे आहे हिवाळी अधिवेशनामध्ये कदाचित हा मुद्दा मांडला जाऊ शकतो आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा सरांनी केलेला आहे। म्हणजे ऍक्च्युली मध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षक भरती संदर्भात पाठपुरावा जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातची माहिती सद्यस्थितीमध्ये आपल्याला आता मी घेण्याचा प्रयत्न केला। मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगायचंय की हिवाळी अधिवेशन ऍक्च्युली काय झालंय की शासनाच्या वतीनं पवित्र पोर्टलचे जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी पहिले अगोदर पवित्र पोर्टलची जी लिंक आहे ती ऍक्टिव्हेट करणे नवीन विद्यार्थ्यांसाठी, नंतर प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर करणे, नंतर सूचना ज्या आहेत त्या सुद्धा जारी करणे, या सगळ्या गोष्टी अजून ज्या आहेत बाकी आहेत। आणि पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर त्यावेळेस अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की 15 ते 20 दिवस कालावधी जो आहे तुला जाऊ शकतो। म्हणजे आता जर समजा उदाहरणार्थ आज पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालं तर आजची 9-10 तारीख आहे आणि येणाऱ्या 20 तारखे 10 ते 15 दिवस तरी त्याला जाऊ शकतात रजिस्ट्रेशनसाठी। त्याच्यामुळे आपलं असं म्हणणं होतं की 3 डिसेंबर 2025च्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर जर समजा म्हणजे आचारसंहितेच्या दरम्यान किंवा या दरम्यान जे आहे रजिस्ट्रेशन जर झालं तर पुढची प्रक्रिया सुरू होईल, पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरळीतपणे किंवा लवकर पार पडेल। ठीक आहे, त्याच्यामुळे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन खूप आवश्यक आहे। आता या संदर्भात महत्त्वाची माहिती काय होती तर महत्त्वाची माहिती अशी आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की पवित्र पोर्टल जे आहे नाव नोंदणीसाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी लवकरात लवकर सुरू करण्यात यावं, या संदर्भात जो आहे पाठपुरावा जो आहे केला जाऊ शकतो आणि त्या संदर्भातच माहिती कदाचित समोर येईल। ठीक आहे, आता जर पाठपुरावा झाला तर त्यावेळेस जे आहे अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार आहे। तरी सुद्धा जे आहे आपल्या मते पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नोव्हेंबरमध्ये सुरू होणं खूप आवश्यक आहे। जर नोव्हेंबरमध्ये नाही झालं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन म्हणजे या आता 2-4 दिवसामध्ये जर समजा किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू नाही झालं तर नोव्हेंबरमध्ये नाही झालं तर मग मात्र आपल्याला 3 डिसेंबर 2025 नंतर जी आहे वाट बघावी लागेल पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनची। आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो महत्त्वाची कोणती आहे ती अशी आहे की सद्यस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्यांचं टाइम टेबल जे आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत लागलेल्या आहेत सद्यस्थितीमध्ये। आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनसाठी पवित्र पोर्टल ओपन करून द्या आणि उर्वरित प्रक्रिया जी आहे ती आचारसंहितेनंतर जर झाली तर त्यावेळेस आपला फायदा होऊ शकतो। कसा, जर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नोव्हेंबरमध्येच झालं तर संच मान्यता सुद्धा सुरू आहे एका साईडला, तर एका साईडला जी संच मान्यता सुरू आहे तर संच मान्यता सुरू असताना जी आकडेवारी आहे ती आकडेवारी समोर येईल। आकडेवारी समोर आल्यानंतर आपल्याला कळेल किती पदसंख्या रिक्त आहे। बरं एवढंच नाही, संच मान्यता फक्त एका आस्थापनेची नाहीये, जिल्हा परिषदेची नाहीये, फक्त जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था या सगळ्यांची संच मान्यता होणं खूप आवश्यक आहे, ते सुद्धा 27 फेब्रुवारी 2024 नंतरची। ठीक आहे, त्याच्यामुळे यांना सुद्धा मुदतवाढ कदाचित मिळू शकते किंवा यांना सुद्धा वाढून
तारीख जी आहे दिल्या जाऊ शकते. त्याच्यामुळे पवित्र पोर्टल याच महिन्यामध्ये सुरू होणं खूप आवश्यक आहे. आणि पवित्र पोर्टल मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की नोव्हेंबरमध्ये जे आहे पवित्र पोर्टल सुरू होण्याची आपल्याला गुड न्यूज मिळू शकते आणि याच महिन्यामध्ये ती मिळायला पाहिजे, कारण की पवित्र पोर्टलचं कामकाज या महिन्यात जर सुरू झालं तर ते आपल्यासाठी खूप लाभदायक आहे शिक्षक भरतीसाठी. ठीक आहे, आता पुढची महत्त्वाची गोष्ट बघा कोणती आहे. आता समजा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नोव्हेंबरमध्ये सुरू नाही झालं तर त्यावेळेस काय होऊ शकतं, नोव्हेंबरमध्ये सुरू झालं तर काय होईल ते सुद्धा सांगतो. पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन 99% या महिन्यामध्ये सुरू होणार किंवा व्हायला पाहिजे, कारण की आचारसंहितेचा त्याचा काही प्रश्नच येणार नाही, शक्यतो त्याचा काही अडथळा राहणार नाही. त्याच्यामुळे जर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता राबवायची असेल शासनाला तर शासन राबवू शकते कदाचित, जर शासनाच्या मनामध्ये आलं तर. ठीक आहे, आता शासन कोणता निर्णय घेते ते बघावं लागेल. आणि आता पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जर या महिन्यामध्ये जर झालं नोव्हेंबरमध्ये तर त्यावेळेस भरती प्रक्रिया कशी वेगवान होईल की रजिस्ट्रेशन तर आता होऊन जाईल नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये. ठीक आहे, आणि जाहिराती ज्या येतील म्हणजे संच मान्यता जी आहे संच मान्यता सुरू आहे, जर काहींची राहिली तर त्यांना तारीख वाढून दिल्या जाईल शासनातर्फे की तुम्ही तुमची संच मान्यता पूर्ण करून घ्या. 10-15 दिवस म्हणजे डिसेंबर महिना गेला, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये रजिस्ट्रेशन आणि संच मान्यता यांचं जर काम झालं तर मे बी आपल्याला जानेवारीच्या आसपास ज्या आहे जाहिराती ज्या आहेत त्या पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे किंवा आनंदाची गोष्ट आहे की पवित्र पोर्टल नोव्हेंबरमध्ये सुरू होणं खूप आवश्यक आहे. जर नोव्हेंबरमध्ये सुरू झालं तर लवकर शिक्षक भरती होऊ शकते. तसं बघितलं तर नोव्हेंबरमध्ये नाही झालं, नोव्हेंबरला दिवस किती राहिले आता, नोव्हेंबर महिन्यासाठी जवळपास फक्त 15 ते 20 दिवस शिल्लक आहे नोव्हेंबर महिना संपायला. नोव्हेंबरमध्ये नाही झालं तरी सुद्धा ती पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये जरी सुरू झालं तरी सुद्धा आपल्याला काही हरकत नाही, फक्त जागा जास्त येणं खूप आवश्यक आहे. जागा जर जास्त आल्या तर त्यावेळी जास्तीत जास्त अभ्यासधारकांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. ठीक आहे, तर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू व्हावं त्या संदर्भातच ही माहिती होती. आणि पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी पाठपुरावा जो आहे सुरू आहे, पाठपुरावा केला जातोय आणि त्या संदर्भात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माहिती मिळाली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे, समजा पवित्र पोर्टल झालं सुरू आणि संच मान्यता जर एकी साईडला झालीच नाही तर त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो जाहिराती येण्यासाठी. संच मान्यता जी आहे संच मान्यता प्रत्येक आस्थापनेची होणं आवश्यक आहे. मग ती जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या सगळ्यांच्या संच मान्यता होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे संच मान्यता शक्यतो कदाचित लवकर पूर्ण होईल आणि ती आकडेवारी सुद्धा आपल्या समोर येईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती आकडेवारी रिक्त आहे ते. आणि तसं तरी सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय परिस्थिती आहे, त्यानुसार मी तुम्हाला सगळं सांगितलं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आकडेवारी आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर हा बघून घ्या. हा व्हिडिओ आहे मागच्या म्हणजे कालचा व्हिडिओ जो आहे मेन चॅनलवर किशोर झगरे ऑफिशियल चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघू शकता. तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्या संदर्भातच शिक्षक जर काय काय होऊ शकतं त्या संदर्भात मी सगळं सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे या सगळ्या गोष्टी होत्या. आणि अजून एक महत्त्वाचं पुढचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे की यावर्षी जाहिरातींसाठी आणि संच मान्यतेसाठी मुदतवाढ मिळणार का, ऍक्च्युली मिळणार किंवा नाही मिळणार, तुम्हाला काय वाटते. तर माझ्या मते मी जे अनालिसिस केलंय किंवा माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार आणि मी जी माहिती घेतली आहे त्याच्यानुसार काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे येणार पुढचा जो व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओ याच्यानंतरचा, तर त्या व्हिडिओमध्ये यावर्षी जाहिरातींसाठी जे आहे म्हणजे अगोदर संच मान्यतेसाठी आणि नंतर जाहिरातींसाठी मुदतवाढ मिळणार का आणि मिळाली तर फायदा होणार किंवा नुकसान होणार त्या संदर्भात सुद्धा सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.